देवळाली प्रवरा येथे रस्त्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार तरुणाचा विहिरीमध्ये पडून मृत्यू। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह काढला बाहेर। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दुचाकीवरून जात असलेला तरुण रस्ता न लक्षात आल्यानं शेतालगतच्या विहिरीमध्ये पडून मृत झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली। या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील लाख रोड परिसरात राहणारे सुनील बाळासाहेब तुपे वय 32 हे MS 17 CP 9849 क्रमांकाच्या दुचाकीवरून बिरोबावाडी देवळाली प्रवरा मार्गे जात होते। दरम्यान संजय अण्णासाहेब टिक्कल यांच्या शेताजवळील रस्त्यावर त्यांची दुचाकी विहिरीच्या काठावर आढळून आली। त्यामुळे दुचाकीस्वार तरुण विहिरीत पडला असावा अशी शंका उपस्थित करण्यात आली। त्यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गळाच्या सहाय्याने विहिरीमध्ये शोध कार्य सुरू केलं। शोधादरम्यान गळाला तरुणाजवळील बॅग अडकली, त्यावरून सुनील तुपे विहिरीमध्ये पडल्याचा अंदाज बांधण्यात आला। स्थानिक तरुण आणि नगर परिषदेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर अखेर सुनील तुपे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची ओळख पटवून खातरजमा करण्यात आली। यानंतर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी येथे पाठविण्यात आला। दरम्यान घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी भेट देऊन पंचनामा केला। या घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, नगरसेवक प्रकाश संसारे, संतोष चोळके, अमोल कदम, राजेंद्र लोखंडे, ऋषभ लोढा, सौरभ मुसमाडे, भीमराज पटारे, सचिन कोठुळे, मयूर आढागळे यांच्यासह अग्निशमन विभागातील भारत साळुंके, अशोक पंडित, सोमनाथ सूर्यवंशी, राजेंद्र शेलार, सुनील कल्हापुरे, अवडीनाथ बर्डे, राजेंद्र भालेकर आदींनी मदत कार्य केलं। दरम्यान सुनील तुपे यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की आत्महत्येचा प्रकार आहे, याबाबत परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यानं विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। SR24 न्यूज करिता सोमनाथ वाघ, राहुरी प्रतिनिधी।